कर्जाचे हप्ते भरणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी. आता ज्या लोकांनी कर्ज काढले त्यांच्यासाठी सरकारने घेतले 3 महत्त्वाचे निर्णय. जे लोक कोणत्याही कर्जाचे हप्ते भरत आहेत अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमचं कर्जाचं जे सगळं व्याज आहे तर ते व्याज पूर्णतः माफ होणार आहे. तर दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत पूर्वी जर तुमचा हप्ता भरायला उशीर झाला तर तुम्हाला दंड लागायचा, तर तो दंड बसणार नाही. तर तिसरा निर्णय हा असा आहे की ज्याच्या अंतर्गत जर तुम्ही एक काम केलं तर तुमचं सगळं कर्ज आहे तर ते माफ होणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं कर्ज काढलं असेल, मग तुमचं ते घरावरचं असो, शेतीवरचं असो किंवा मोबाईल, लॅपटॉप, गाडीसाठी काढलेलं कर्ज असो, जर तुम्ही हे एक काम केलं तर तुम्ही या 2 नियमांमध्ये बसले तर तुमचं सगळं कर्ज माफ होणार आहे. सरकारने आता सगळ्या कर्जदारांसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे. खरं तर 31 मार्च नंतरच याची अंमलबजावणी करायची होती, पण अनेक बँकांनी आणि फायनान्स कंपन्यांनी त्याला विरोध केला. पण अखेर रिझर्व्ह बँकेने हा आदेश दिल्यामुळे आता ताबडतोब याची अंमलबजावणी होणार आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बँक किंवा फायनान्स कंपन्या जनतेकडून प्रचंड व्याज उकळतात. काही वेळा तर हप्ता द्यायला उशीर झाला, हप्ता भरायला उशीर झाला की हजारो रुपयांचा दंड घेतात. दंड तर घेतात, वरून दंड वेळेवर भरला नाही तर त्या दंडावरील व्याज लावण्याचा प्रकार बँकांकडून होतो. त्यामुळे तुमचं कर्ज संपत नाही, ते उलट वाढतच राहतं. आणि यामुळेच सरकारने हे 3 मोठे निर्णय घेतले आहेत. त्यातला पहिला निर्णय काय आहे, दुसरा काय, तिसरा काय, टप्प्याटप्प्याने आपण पाहतोय. आणि तिसरा निर्णय पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की त्या निर्णयाअंतर्गत तुमचं सगळं कर्ज माफ करण्याची पद्धतच त्याच्यात सांगितली आहे. तर पहा, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला नियम काय सांगितलाय की कोणतीही बँक किंवा कोणती फायनान्स कंपनी दंडावर व्याज आकारू शकत नाही. तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्याचं मुद्दल आणि व्याज असतं, त्या व्यतिरिक्त एकही रुपया व्याज म्हणून घेण्याची मुभा नाही. जर एखादी बँक तुमच्याकडून अशा प्रकारे दंडावर व्याज वसूल करत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता, ज्यामुळे लहान मोठी कर्ज ज्यांनी घेतली आहेत त्यांचा हजारो लाखो रुपये वाचणार आहेत. आता फक्त तुमच्या मूळ व्याजाची काळजी करायची आहे, बँकांच्या या छुप्या लूटमारीची नाही आहे. आता हा पहिला निर्णय झाला. आता दुसरा निर्णय की ज्याने सर्वसामान्य लोकांच्या जो आहे त्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे, प्रचंड फायदा होणार आहे. आता दुसरा नियम अशा लोकांसाठी आहे की जे लोक नोकरी करतात आणि कर्ज घेतलंय, काही वेळा एखादा हप्ता मागे पुढे होतो, अशांसाठी दुसरा निर्णय. तर तिसरा निर्णय असा आहे की डायरेक्ट तुमचं कर्ज 0 करायचं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयाकडे. दुसऱ्या निर्णयामुळे सामान्य माणसाचं जीवन जे आहे ते अगदी सुधारणार आहे. आता पहा, आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन अनिश्चित असतं. कधी पगार उशिरा होतो तर कधी शेतीचा माल विकायला वेळ लागतो किंवा घरात अचानक दवाखान्याचा खर्च निघतो. अशा वेळेस कर्जाचा हप्ता 2-4 दिवस जरी उशिरा झाला तर बँका अक्षरशः रक्ताचं पाणी केल्यासारखं पैशावर डल्ला मारत होत्या. आधीच्या नियमानुसार तुमचा हप्ता जर चुकला तर बँक प्रचंड मोठा दंड लावायची आणि तो दंड तुमच्या मूळ कर्जात मिळवून टाकायची आणि यामुळे तुमचं कर्ज दिवसेंदिवस वाढत जायचं. आता रिझर्व्ह बँकेने हा मनमानी कारभार बंद केला. पहिल्या निर्णयाअंतर्गत नव्या नियमानुसार बँक तुमच्याकडून फक्त एक ठराविक दंड घेऊ शकतात आणि जो सुद्धा खूप जास्त नसावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुमचा दंड जो आहे तो मूळ मुद्दलात जोडला जाणार नाही. समजा तुम्हाला 500 रुपये दंड झाला तर तो 500 रुपयेच राहील. बँक तो तुमच्या कर्जाच्या रकमेत मिळवून त्याच्यावर व्याज खाऊ शकणार नाही. आता हा निर्णय कशासाठी घेतला गेलाय की RBI म्हणतंय की दंड हा माणसाला शिस्त लावण्यासाठी असावा, बँकांची तिजोरी भरण्यासाठी नाही. त्यामुळे तुमचा जर हप्ता चुकला तर घाबरून जाऊ नका, बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. तुम्हाला फक्त तो एका वेळचा दंड भरावा लागेल, पण तुमच्या कर्जाचा डोंगर त्यामुळे वाढणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय गरीब कुटुंबाला दिलासा मिळेल. आता हे झाले पहिले 2 जे आहेत ते नियम किंवा निर्णय. आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात की ज्यामुळे तुमचं कर्ज 0 रुपये होऊ शकतं, त्याच महत्त्वाच्या निर्णयाकडे आपण वळतोय. आता मागच्या 2 निर्णयाने तुम्हाला कितपत फायदा होईल माहीत नाही, पण तिसऱ्या निर्णयाने तुमचं कर्ज डायरेक्ट 0 होऊ शकतं. मग आता आपण येतोय त्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे की ज्याकरता तुम्ही व्हिडिओ पाहत आहात. आता तुमचं कर्ज माफ कसं होणार? आता हे नियम हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. पहा,
सरकारने, रिझर्व्ह बँकेने पहिल्यापासून अशा काही पद्धती तयार केलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून कर्ज शून्य करता येत असतं, पण ते बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण त्याच्यावर प्रकाश टाकणारा बनवला. आता पहा, एक तांत्रिक पद्धत आहे जिला बँकिंग भाषेत कर्ज हिशोबातून काढून किंवा राईट ऑफ म्हणतात. आता पहा, कधी कधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस कर्जच फेडू शकत नाही. नोकरी जाते, व्यवसाय बुडतो किंवा घरात कोणीतरी आजारी पडतं. मग अशा वेळेस माणूस काय करतो? हप्ते भरणं बंद करतो. जेव्हा तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरत नाही तर बँक तुमचं जे खातं आहे ते बुडीत किंवा न चालणारं म्हणून घोषित करते. आता बँकासुद्धा मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. आता बँकांची एक अडचण आहे, ती लक्षात घ्या आणि तुमचं कर्ज शून्य कसं करायचं हे पुढील 10 सेकंदात समजून घ्या. त्यांना त्यांचे सगळे रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजाराला दाखवावे लागतात. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जर जास्त दिसले तर त्या बँकेची किंमत कमी होते. मग बँक काय करते? बँक विचार करते या माणसाकडून आता पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा वेळेस बँक ते कर्ज आपल्या मुख्य हिशोबातून काढून टाकते आणि याला म्हणतात कर्ज माफ करण्याची टेक्निक. आता इथे तुम्हाला कशी संधी आहे पहा. हे जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशोबातून काढून टाकते तेव्हा त्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी बँक तुमच्याशी तडजोड म्हणजे सेटलमेंट करू शकते. तुम्ही बँकेला सांगू शकता की माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीयेत, माझी परिस्थिती खूप खराब झालेली आहे आणि मी एक ठराविक रक्कम देऊन कर्ज कायमचं मिटवू इच्छितो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा वेळेस बँक तुमच्या कर्जाच्या रक्कमेपेक्षा फक्त 10%, 20%, 25% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होते. म्हणजे तुम्ही जर 1 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर कदाचित 10 ते 15,000 रुपयांमध्ये तुम्ही कर्ज नील करू शकता. पण यासाठी काही अटी आहेत. 1. तुमची परिस्थिती खरोखर खराब असावी लागते. 2. पहिली गोष्ट झाली. 2. हे कर्ज माफ झाल्यावर तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो कमी होतो आणि भविष्यात कर्ज तुम्हाला मिळायला प्रचंड अडचण येते. पण ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाहीयेत, जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे पुनर्जन्मच आहे. तुम्ही वकिलाच्या मदतीने बँकेला पत्र देऊन ही प्रक्रिया करू शकता. आता हा नियम कोणत्या कर्जासाठी आहे? तर पहा, तुम्ही मोबाईलसाठी कर्ज घेतलं, मोटरसायकल, घर बांधण्यासाठी, शेती ट्रॅक्टर किंवा शेती अवजारे, गोठा बांधण्यासाठी, कोणत्याही प्रकारासाठी हे नियम आहेत. तुम्ही जर प्रामाणिक असाल पण केवळ परिस्थितीमुळे अडकला असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कोणी वसुलीवाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकवू शकत नाही. RBIचे नियम सांगतात की सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर बँकवाले तुम्हाला फोन किंवा प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत. जर तुम्हाला असं वाटलं की कर्ज आता तुम्हाला फेडणं शक्य नाही तर तुम्ही बँकेला एक लेखी पत्र द्या, त्यात तुमची अडचण सांगा. जेव्हा तुम्ही स्वतःहून बँकेला तुमची परिस्थिती सांगता तेव्हा बँक सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार होते. RBIच्या या नवीन नियमामुळे आता सामान्य माणूस बँकेच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो. तर हे होते ते 3 मोठे निर्णय जे तुमच्यासाठी प्रचंड वरदान ठरू शकतात. आणि मैत्रिणींनो, या संपूर्ण नियमांचा आणि तंत्रांचा योग्य वापर कसा करायचा याची एक अगदी सोपी आणि स्टेप बाय स्टेप पद्धत मी तुम्हाला सांगते, जी तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. जर तुमची परिस्थिती खरोखरच बिकट असेल आणि तुम्हाला RBIच्या नियमांचा फायदा करायचा असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या कर्जाची स्थिती तपासून पाहिली पाहिजे. तुमची बँक कोणती आहे आणि तुम्ही किती महिन्यांचे हप्ते थकवले आहेत हे कागदावर लिहून काढा. यानंतरची पहिली पायरी म्हणजे तुम्हाला शांत डोक्याने तुमच्या बँकेच्या मुख्य शाखेमध्ये किंवा मॅनेजरला प्रत्यक्ष भेटायला जावे लागेल. तिथे जाताना घाबरण्याचे किंवा दडपण येण्याचे अजिबात कारण नाही, कारण RBIचे नियम सर्वसामान्य ग्राहकांच्या संरक्षणासाठी बनवले आहेत. बँकेत गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांना जर तुमची खरी आर्थिक अडचण काय आहे हे अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगा. तुमची नोकरी गेली असेल, व्यवसायात नुकसान झाले असेल किंवा कुटुंबात वैद्यकीय अडचण आली असेल तर त्या संबंधाची कागदपत्रे सोबत ठेवा. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे मॅनेजरशी बोलताना थेट सेटलमेंट आणि कर्ज हिशोबातून काढून टाकण्याचा शब्द काढण्याऐवजी मला हे कर्ज मिटवायचे आहे असे माझी सध्या प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना लेखी स्वरूपात अर्ज द्या, ज्यामध्ये तुमच्या अडचणीचा सविस्तर उल्लेख असेल. तेव्हा तुमचा अर्ज स्वीकारले तेव्हा अंतर्गत पडताळणीनंतरची तुम्हाला ठराविक रकमेची तडजोड सुचवू शकतात. तिसरी पायरी सर्वात अंतिम पायरी आहे. जेव्हा बँक तुम्हाला टक्केवारीनुसार सूट देऊन अंतिम व्यवस्था करते तेव्हा ती रक्कम भरण्यापूर्वी बँकेकडून लेखी स्वरूपात मंजुरी म्हणजेच अप्रुव्हल लेटर नक्की मागून घ्या. तोंडी आश्वासन जे पत्र पेटवल्यानंतर ती ठरलेली रक्कम बँकेचा आणि
जमा करा आणि कर्ज पूर्णपणे नील झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच नो ड्यू सर्टिफिकेट हस्तगत करा. मित्रांनो, हा मार्ग तुम्हाला संकटातून नक्कीच बाहेर काढू शकतो, पण यातील भविष्यात नवीन कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा की सध्या कोणत्या बँकेचे कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्हाला बँकेकडून असाच काही त्रास सहन करावा लागतो आहे का. तुमच्या प्रत्येक समस्येवर आपण निवडूया, त्यामुळे प्रत्येक तुमची बँक आणि तुमचा कर्जाचा प्रकार खाली कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या कर्ज लोकांना शेअर करायला विसरू नका.